कोणाला तरी फेकू म्हटलं जाते, कोणाला तडीपार म्हणलं जाते, कोणाला टरबुजा म्हटलं जाते, कोणाला चंपा म्हटलं जाते. पण आम्ही या पद्धतीचं कोणाचंही नावाचं अपभ्रंश करण्याची भूमिका काँग्रेसची नाही आणि ही महाराष्ट्राची संस्कृती पण नाही. आणि लाल लाईट गाडीचा काढण्याचा याचा अर्थ असा होता की ही जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेला संपवण्याचा निर्णय देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेला होता. त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं. पण अमित शहाचा मुलगा, काय नाव त्याचं, जय शहा, मग आता देवेंद्र फडणवीसचा पुतण्या, हे सगळं जे आहे, मग आता हे नरेंद्र मोदीचे म्हणजे प्रधान सेवकाचे हे जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना कळू नये असं तर मला वाटत नाही. म्हणून स्वतः प्रधान सेवक प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदीजी एक बघा याचं रॅशनिंग आहे हे सगळ्यांना माहिती आहे. रेमडेसिवीरचं उत्पादन कमी आणि लागणं जास्त आहे. अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा केंद्र सरकारने ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरवर आणि लसीकरणवर जेव्हा रॅशनिंग ठरवलेलं आहे, तर अशा याच्यामध्ये कुठल्याही प्रायव्हेट माणसाला ते वापरता येत नाही, कुठल्याही राजकीय पक्षाला वापरता येत नाही. हीच गोष्ट त्याच्यातली सत्य आहे. आता तो गुजरातमधून येतो की दीव दमणमधून येतो की कुठल्या राज्यातून येतो हा भाग नंतरचा आहे. पण खऱ्या अर्थानं याचा काळा बाजार होऊ नये याच्यासाठी या सगळ्या व्यवस्था केल्या गेल्या पाहिजेत. पण काही पार्टीनं आपण पाहिलं असेल की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं होतं की भाजप आपल्या केंद्रातून वाटणार आहे, त्याच्यासाठी आम्हाला गुजरातमधून कोटा मिळणार आहे. प्रवीण दरेकरनी 8-10 दिवसाच्या पहिले स्वतः स्टेटमेंट केलेलं होतं. असं वाटता येतं का? त्यांनी त्याचा खुलासा करावा. खरं तर याच्यामध्ये आम्ही वारंवार सांगतोय की याच्यातलं कुठलंही राजकारण होता कामा नये आणि या राजकारणाच्यामुळे जे लोकांचा जीव जातो त्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न आमचा सातत्यानं राहणार आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती पण नाही आणि आम्ही अशा नावाचा उल्लेख करून कधी पण राजकारण करणार नाही. त्यांनी काय बोलावं, त्यांची संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं दर्शन ते करतात आहेत. जे काही प्रश्न जनतेच्यासाठी, जनतेच्या हितासाठी मांडायचे असतील तर आमचे नेते राहुल गांधी आणि नाना पटोले हे मांडणार. त्यांनी आम्हाला काही म्हटलं तरी आम्हाला त्याची काळजी नाही. आम्हाला लोकांचं हित हेच आमचं ध्येय आहे. त्याच्यासाठीच आम्ही काम करू, देशासाठी काम करू. असं आहे की जम्मू काश्मीरमध्ये जी आघाडी भाजपने पीडीपी बरोबर केली होती ती कोणती आघाडी होती, पवित्र होती की अपवित्र होती, त्याचा उल्लेख अमित शहाजींनी करावा. आपने देखा होगा कि महाराष्ट्र सरकार ने जो कोरोना की स्थिति समझकर जो रेमडेसिविर इंजेक्शन की जो डिमांड राज्य में थी उसके आधार पर एक टेंडर निकाला. उसमें 2 कंपनी ने उसको एक्सेप्ट किया और 8 लाख रेमडेसिविर महाराष्ट्र को देने का उन्हें मान्य किया. हर रोज 50,000 इंजेक्शन देने की बात उन लोगों ने की थी, लेकिन दिन ब दिन उन्हें अपना कोटा कम करते गए. आज तो एकदम नहीं के बराबर इंजेक्शन देने की बात वो कर रहे हैं. इसका मतलब है कि कहीं न कहीं उनके ऊपर दबाव आ रहा है. जो राजकारण 2 दिन पहले भी हुआ महाराष्ट्र में और आज दिल्ली से हो रहा है क्या, ये प्रश्न हमारे सामने है. ये लेकिन कांग्रेस की भूमिका इसमें स्पष्ट है कि ऐसे पेंडेमिक में केंद्र सरकार ने खुद हस्तक्षेप कर जिन कोरोना पेशेंट को रेमडेसिविर इंजेक्शन की जरूरत है
उनको पूरी तरह मिलना चाहिए, उनकी जान बचाना चाहिए। ये काम केंद्र सरकार के माध्यम से और राज्य की सरकार के समन्वय से होना चाहिए। इस तरह से केंद्र के विरोध की सरकार महाराष्ट्र में है और उसका विरोध करने की अगर भूमिका की जाती होंगी तो उसका हम लोग विरोध करते हैं। कांग्रेस की भूमिका है कि राज्य सरकार हो या केंद्र सरकार हो, ऑक्सीजन और रेमडेसिविर इसका जो राजकारण जो शुरू है वो तुरंत बंद किया जाए और जनता जो ये कोरोना के बीमारी से रोज मर रही है उसको बचाने के लिए, राहत दिलाने के लिए ये ऑक्सीजन और रेमडेसिविर इंजेक्शन की उपलब्धता कराए, ये मांग कांग्रेस की है। आपको याद होगा कि गुजरात सरकार ने खुद इस कंपनी के ऊपर ब्लैक मार्केटिंग के नाम से इनके ऊपर कार्रवाई की है। वही कंपनी महाराष्ट्र में भी ब्लैक मार्केटिंग करने की व्यवस्था बना रही थी। पुलिस ने उस रात जो रेड किया, जो हमारे को मालूम आता है, ये कम से कम 60,000 रेमडेसिविर के इंजेक्शन उसमें वहां मिले हैं और इस तरह से कालाबाजारी करने वालों को कार्रवाई करने का अधिकार पुलिस का होता है और वो राज्य सरकार के पुलिस ने किया है, तो उसमें विरोध करने की कोई जरूरत नहीं है, ऐसी हमारी भूमिका है। देखो, पुलिस ने खुद इसके ऊपर कल ही एक प्रेस नोट जाहिर किया है और पुलिस कार्रवाई कर रही है, ऐसा पुलिस का कहना है। देखो, इसमें खुद नरेंद्र मोदी जी ने, प्रधान सेवक ने इस पे ख्याल देने की जरूरत है। अमित शाह के बेटे को भी इस तरह का रेड कॉर्पोरेटर दिया गया था। अब देवेंद्र फडणवीस के लड़के को, भतीजे को भी इस तरह की व्यवस्था दी जा रही है। आपको पता होगा कि जब नरेंद्र मोदी की सरकार आई तो उन्हें जो लाल लाइट रहता है गाड़ी के ऊपर का, वो निकालने की व्यवस्था बनाई। मंत्री भी आम रहे, लोगों के साथ रहे, ऐसी उनकी भूमिका थी। और जो अधिकार आपको मिलते हैं उसका गलत यूज ना हो, ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने उस समय कहा था। क्या देवेंद्र फडणवीस और अमित शाह ये उनकी सुन नहीं रहे? क्या नरेंद्र मोदी जी इस बात पे ख्याल करेंगे क्या? ये सवाल कांग्रेस का है। बरोबर आहे की आम्ही वारंवार सांगतो की देशाच्या जनतेचा जीव वाचला गेला पाहिजे, त्यांची सुरक्षा केली पाहिजे, त्यांना राहत दिलं गेलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेसची आहे आणि म्हणून राहुल गांधीजींनी त्या पद्धतीचं ट्विट केलेलं आहे। आपण पाहिलं असेल की हे महामारी आहे, हे ऑलरेडी नरेंद्र मोदीजींनी याला जाहीर केलेलं आहे। अशा या पेंडेमिकमध्ये काँग्रेसच्याही सरकारने, त्यावेळेस काँग्रेसचं सरकार असताना अनेक या पद्धतीच्या महामार्या आल्या, त्याच्यामध्ये मोफत लस देण्याचं काम काँग्रेस सरकारने केंद्राचं केलेलं होतं। का आता केलं जात नाही, हाच प्रश्न त्यामध्ये आहे। राज्यावर ढकलून त्यांची परीक्षा पाहण्याची जी भूमिका केंद्र सरकारने हाती घेतलेली आहे,
त्याचं निश्चितपणे एक त्याच्यामध्ये सूचना आदरणीय राहुल गांधीजींनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना केलेली आहे. पटोले साहब, संडे को जो सामना का संवाद किया था रोक उसमें बेलगांव के साथ उसके ऊपर लिखा गया था और ये कहा गया था कि जिस तरीके से स्थितियां बिगड़ रही हैं वर्तमान समय में कर्नाटक और महाराष्ट्र के बीच में, आने वाले समय में बेलगांव के लोगों को या कर्नाटक के लोगों को जो नॉन मराठी है उनको तकलीफ हो सकती है महाराष्ट्र में बिजनेस कर पाने में. वो आज का सब्जेक्ट नहीं है, लेकिन मैं आपका इस प्रश्न को आपको बताऊंगा कि महाराष्ट्र विधानसभा में कई बार ठहराव हो चुके हैं और सब एक मत से हुए हैं कि संयुक्त महाराष्ट्र के इसमें वो बेलगांव आता है, वहां पर महाराष्ट्र के कोई भी पार्टी का नेता संयुक्त महाराष्ट्र के ही उम्मीदवार के प्रचार को जाएगा, वो कोई पार्टी के प्रचार में नहीं जाएगा. इस तरह का ठहराव महाराष्ट्र के विधानसभा में कई बार हो चुका है. उसमें देवेंद्र फडणवीस भी थे. आपने देखा होगा कि देवेंद्र फडणवीस खुद बीजेपी के उम्मीदवार के प्रचार में बेलगांव में गए थे. यानी महाराष्ट्र विधानसभा का जो निर्णय होता है वो भी देवेंद्र फडणवीस को मान्य नहीं है, यह उसका अर्थ निकलता है. राज्य सरकार निर्णय करेल. आमचं तर मागणी अशी आहे की वेळ आलं तर कर्ज घ्या, पण राज्यातल्या सरसकट सगळ्या जनतेला हे लसीकरण केलं गेलं पाहिजे, ही मागणी काँग्रेसची आहे. त्याच्यामध्येही राजकारण होतं आणि त्याच्यात आता पोलीस कारवाई करेल. या सरकार निर्णय घेईल. थँक्यू. स्पीकर पाहिजे झालं. चलो.